नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद जो आहे तो आता विकोपाला चाललेला आहे. मी असं का म्हणतोय याचं कारण म्हणजे काल झालेला साताऱ्यातली एकनाथ शिंदे यांची सभा. कारण ही सभा नव्हती, हे एक शक्ती प्रदर्शन होतं आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे जे वाक्य बोललेत ते फार महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे म्हणलेत की मला सगळं समजतं आहे, पण आमच्यामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला मी लोळवण्याचं काम करीन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि एकूण ज्या काही घटना सध्या आपण बघतोय, मग नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीस यांची कशी नजर आहे किंवा यांचं कसं लक्ष आहे, काही फायली त्यांनी कशा पद्धतीने आपल्याकडे थांबवून घेतलेल्या आहेत, या सगळी जी प्रकरणं आहेत. मग आता अगदी पहिल्यापासूनच्या प्रकरणांमध्ये मी जात नाही, त्याची उजळणी मी करत नाही, पण हा संघर्ष जो आहे या दोन नेत्यांमधला, फडणवीस आणि शिंदे यांच्यामधला संघर्ष हा वाढलाय हे मात्र नक्की. आणि त्याला कारणही आता तसंच एक समोर येत आहे, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. आत्ता नुकताच म्हणजे कालच माझ्या मते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतलेली आहे. बच्चू कडू कोण? तर प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे आणि या भेटीमध्ये बरंच काही दडलं आहे. काय दडलं आहे, काय चर्चा झाली आहे आणि हा नेमका भाजपला धक्का कसा आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला सत्ता संघर्ष हा गेले काही महिने सुरू आहे, नव्हे वर्षभर सुरू आहे. मी सत्ता संघर्ष यासाठी म्हणतोय, तुम्ही म्हणाल दोघंही महायुतीमधले आहेत. होय, हे दोघंही महायुतीत आहेत, पण मुख्यमंत्री पदाची जी सत्ता आहे या सत्तेवरनं या दोघांमध्ये संघर्ष जो आहे तो काही लपून राहिलेला नाही आहे. एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये अजूनही आपण मुख्यमंत्री व्हावं हीच इच्छा रुजलेली आहे, ती तग धरून बसलेली आहे. आणि त्या दृष्टीनंच तुम्ही कधीही एकनाथ शिंदेंचं कुठेही भाषण ऐका, त्यांचा एखादा बाईट ऐका, तुम्हाला त्याच्यामध्ये ते एकदा तरी हा उल्लेख करतात की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी असे निर्णय घेतले, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडकी बहीण योजना आणली. म्हणजे ते मुख्यमंत्री असताना आपण काय केलं याचा उल्लेख आवर्जून करतात. त्याचबरोबर त्यांचे नेतेसुद्धा जे आहेत ते सुद्धा त्यांच्या बोलण्यातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते त्यांनी तेव्हा कशा पद्धतीने कारभार हाकला याचे दाखले देत असतात. थोडक्यात हे एक बिंबवण्याचा प्रकार असतो की एकनाथ शिंदे हे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आगामी काळात त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशा पद्धतीचं हे एक त्याच्यामागचं राजकारण असतं. आता त्यामुळे हा सत्ता संघर्ष जो या दोन नेत्यांमधला आहे तो तर आता वाढतोय हळूहळू. आणि एकीकडे आता एकनाथ शिंदेंना सुद्धा हे लक्षात यायला लागलेलं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये, मग अगदी रायगडचं पालकमंत्रीपद असू देत, नगरविकास खात्यामधल्या काही अंतर्गत गोष्टी असू देत ज्यावर देवेंद्र फडणवीस हे फार कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत. साताऱ्यातलं सगळ्यात मोठं झालेलं प्रकरण असू देत, या प्रकरणामध्ये जे SP होते यांना खरंच निलंबित करण्यात आलं का? खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे साताऱ्यामध्ये जे घडलं ते अत्यंत गंभीर आहे, पालकमंत्र्यांना धक्काबुक्की होते, रक्तबंबाळ होसपर्यंत त्यांच्या दंडाला धरून त्यांना ओढलं जातं. अशा स्थितीमध्ये तिथले जे SP आहेत यांना निलंबित करावं, पण ते निलंबित होतात का? तर नाही. उलट आत्ता त्या SPंची बदली ही सांगलीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा त्याच पोस्टवर करण्यात आलेली आहे. त्यांना कुठेही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं नाही. म्हणजे थोडक्यात काय की एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या सगळ्या अडचणी निर्माण करता येतील त्या सगळ्या अडचणी या देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्याकडनं निर्माण केल्या जातात. एकनाथ शिंदेंना हेही माहिती आहे की आपण वारंवार या सगळ्या तक्रारी घेऊन
दिल्लीमध्ये जात असतो, अमित शहांना भेटत असतो, त्यांच्याकडे आपण तक्रारी सांगत असतो, पण त्याचा फारसा परिणाम हा राज्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे किमान आपण बोलतो ते तिकडनं आपल्याला दिलासा देतात, पण राज्यामध्ये तसं काही बदल घडतोय असं काही दिसत नाही आहे. आणि या सगळ्यावरनं एकनाथ शिंदेंना एक गोष्ट आता कळलेली आहे की 2029ला भाजप आपल्याला बरोबर ठेवेल का सांगता येत नाही. आपण भाजपबरोबर राहू शकू का आत्ता सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंना आता असं खात्री वाटायला लागलेली आहे की 2029ला जर का खरा आपली स्पर्धा कोणाबरोबर असेल तर ती भाजप बरोबरच असू शकते, हे एकनाथ शिंदेंना आता जाणवायला लागलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे हे आता पावलं टाकतायत. ते त्यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत काही बदलही करतायत. तुम्ही बघितलं असतील की त्यांचे काही संपर्क प्रमुख आहेत, या संपर्क प्रमुखांमध्येही त्यांनी काही बदल केलेले आहेत, तेही आपण बघतो आहोत. त्याचप्रमाणे आता मधल्या काळामध्ये आपण एक बातमीही बघितली की जे मंत्री कार्यक्षम नाही आहेत, जे काम करत नाही आहेत, ते भाकरी फिरवणार आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आहेत. त्याचप्रमाणे काही नेत्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारी काढण्याच्या विचारामध्ये एकनाथ शिंदे आहेत. जे नेते पक्षासाठी काम करतायत आणि भरीव काम करतायत अशांनाच संधी द्यायची, हे आता एकनाथ शिंदेंनी ठाण मांडलेलं आहे. त्यामुळे पुढच्याही काळामध्ये तेही बदल आपल्याला बघायला मिळतील. पण आता एकनाथ शिंदेंनी आणखीन जी गोष्ट करतायत ती फार महत्त्वाची आहे. राज्यसभेवर आपण म्हणतो की एकनाथ शिंदेंनी धक्कातंत्राचा वापर केला आणि ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली. तुम्ही बघा, ज्योती वाघमारे अत्यंत आक्रमक शैलीमध्ये प्रभावी अशा पद्धतीने मांडणी करणाऱ्या त्या एक नेत्या आहेत, त्या एक प्रवक्ते आहेत की ज्या भाजपला सुद्धा उद्या वेळ पडली तर अंगावर घेऊ शकतात, भाजपवर सुद्धा सडेतोड त्या बोलू शकतात. असं एक नेतृत्व शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवलेलं आहे. एकनाथ शिंदे आता अशा पद्धतीच्या लोकांना पुढे आणू पाहतात की जे उद्या वेळ पडली तर भाजपबरोबर दोन हात करायला तयार होऊ शकतात. त्यांना याचीही कल्पना आहे की आपल्या पक्षामध्ये सुद्धा अशी काही मंडळी आहेत की जे आपल्याला दगाफटका करू शकतात. त्यातलं एक उदाहरण म्हणजे आता साताऱ्यातलं कालच महेश शिंदे जे आहेत, जे आमदार आहेत, ते खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आहेत, पण त्यांना या सभेला ते फिरकले नाहीत. ते म्हणतात की मला बोलवलं नाही. खरं तर जेव्हा पक्षाचा प्रमुख नेता त्या शहरामध्ये येत असतो तेव्हा काही कोणी तुम्हाला निमंत्रण देत नाही. पण महेश शिंदे नाराज आहेत. महेश शिंदेंवर एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना नाराज आहे. त्यामुळे आणि त्यातून महेश शिंदेंनी जे काल वक्तव्य केलेलं आहे की मी निवडून येतो, हे मी माझ्या जोरावर निवडून येतो, मला कोणाची मदत नसते. याचा अर्थ आता साताऱ्यामधल्या तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ज्याला आपण म्हणतोय अंतर्गत कलह हा सुरुवात झालेली आहे. महेश शिंदेंसारखे अजून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असे जे काही पदाधिकारी असतील, नेते असतील की जे भाजपच्या संपर्कात आहेत, जे उद्या कधीही एकनाथ शिंदेंना दगाफटका करू शकतात, याचीही एकनाथ शिंदेंना कल्पना आहे. त्यामुळे अशा सगळ्यांवर मात करत एकनाथ शिंदे आता एक वेगळी मोठ बांधण्याचा विचार करतायत. आणि त्यातच काल जी त्यांनी भेट घेतली आहे ती बच्चू कडूंची घेतली आहे. म्हणजे बच्चू कडू त्यांना भेटलेले आहेत, पण ही भेट जवळपास अर्धा तास झालेली आहे. बच्चू कडू हे कायमच एकनाथ शिंदेंचे अत्यंत जवळचे सहकारी समर्थक राहिलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी जेव्हा मूळ शिवसेनेतनं एकनाथ शिंदे बाहेर पडले, जेव्हा ते गुवाहाटीला गेले, तेव्हा देखील बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना आपला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदेंच्या बरोबर त्यांना कायम सहकार्याच्या भूमिकेमध्ये बच्चू कडू राहिले. त्याचबरोबर बच्चू कडूंची आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आत्ता देखील शेतकरी कर्जमाफीचं एक मोठं आंदोलन हे बच्चू कडूंनी छेडलं की ज्यासमोर सरकारला झुकावं लागलं. त्यांना आम्ही जून जुलै महिन्यामध्ये कर्जमाफी करू हे आश्वासन द्यावं लागलं. त्यानंतर मेळघाटमध्ये देखील आदिवासी जे आहेत, या आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडूंनी आंदोलन केलं, ज्याची दखल सरकारला घ्यावी लागली. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं करत असताना एकनाथ शिंदेंच्या गोष्टी मात्र बच्चू कडू कायम ऐकताना आपण बघितलेलं आहे. मग अगदी मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं उपोषण असू देत,
त्या काळामध्ये सुद्धा बच्चू कडू हे मनोज जरांगेंच्या संपर्कात होते आणि आता एकूण जरांगे यांचा कुणाला पाठिंबा होता ते सगळं पुढे नंतर उघड झालेलं आहे. त्यामुळे बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंना जे हवं आहे, जे त्यांच्या बाजूनी आहे, त्या गोष्टींच्या राजकारणामध्ये बच्चू कडूंचा सपोर्ट हा एकनाथ शिंदेंना आपण बघायला मिळाला आहे, जो की कायम देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात असलेला आपण बघत आलेलो. आता याच बच्चू कडूंना काल एकनाथ शिंदे भेटले. ते नुसते भेटलेले नाही आहेत, अर्धा तास चर्चा झाली. ती अर्धा तास खूप महत्त्वाची असते. राजकारणामध्ये 5 मिनिटाची देखील गोष्ट खूप महत्त्वाची असते, तिथे अर्धा तास चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे यावेळेला एकनाथ शिंदे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुद्धा धक्का तंत्राचा अवलंब एकनाथ शिंदे करू शकतात. त्यांनी बच्चू कडूंना ऑफर दिलेली आहे की विधान परिषदेवर तुम्ही जा. आता बच्चू कडू ही ऑफर स्वीकारतात का? कारण बच्चू कडूंना अर्थातच ती आवडेल किंवा हवी असणारच आहे, पण ही ऑफर बच्चू कडू स्वीकारतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. पण बच्चू कडूंनीच काल हे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेंनी मला विधान परिषदेची ऑफर दिलेली आहे. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे, कारण बच्चू कडूंनी भाजपला, देवेंद्र फडणवीसांना अंगावर घ्यायला कमी केलेलं नाही आहे. भाजपच्या विरोधामध्ये बच्चू कडू बोललेले आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये बच्चू कडू बोललेले आहेत. त्यामुळे बच्चू कडूंसारखा एक आक्रमक नेता हा विधान परिषदेमध्ये असावा, जो की आपला माणूस आहे. अशा दृष्टिकोनातनं बच्चू कडू जर का उद्या विधान परिषदेमध्ये गेले तर ते कुणाचा आवाज बनतील हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि म्हणूनच कालची बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची भेट ही वेगळ्या अर्थांनी, खूप अर्थांनी महत्त्वाची ठरतीये. आता खऱ्या अर्थाने भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधला संघर्ष हा आता उघड होत चाललेला आहे आणि तो नजीकच्या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये तो अधिक तीव्र होताना आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. 2029 पर्यंतचं भाकीत तर आपण करू शकत नाही, पण 2029 पर्यंत एकनाथ शिंदेंना स्वतःला असं वाटतंय की भाजप हा आपला 1 नंबरचा शत्रू असणार आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला आता पावलं टाकावी लागणार आहेत. त्यामुळे बच्चू कडूंच्या या कालच्या भेटीकडे आणि त्यांना दिलेल्या ऑफरकडे फार गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका की बच्चू कडूंची भेट ही नेमकं काय सांगतेय. बच्चू कडूंना खरंच विधान परिषदेवर पाठवण्यात येईल का आणि त्याचा फायदा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होईल का? तुमची मतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.